हॅलो नमस्कार, मी काजल. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर मागच्या वेळी मी जो सेम टॉप असा शिवला होता त्याच्यावरती मला खूप कमेंट आल्या की सेम टॉपचं कटिंग आणि स्टिचिंग दाखव. तर मला थोडा वेगळा शिवायचा होता, पण तुमचं एवढं प्रेमाच्या कमेंट आलेत म्हटलं मी कसं काय विसरू शकते. तर सेम टू सेम कटिंग आणि स्टिचिंग मी दाखवणार आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर माझी साईज आहे 30, त्यामुळे 30चा चौथा भाग 7.5 प्लस 2.5 इंच मी शिलाई मार्जिन म्हणजेच की इथं मी 10 इंच रुंदी टाकणार आहे आणि 15 इंच उंची. तर आता मी ज्या साईडनं बसली त्या साईडनं बंद बाजू आहे, पुढच्या साईडनं खुली बाजू आहे आणि 4 पदरी कपडा आहे. दोन्ही भाग सोबतच कटिंग करणार आहे. तर सगळ्यात आधी उंची टाकली 15 इंच, त्यानंतर रुंदी टाकलेली आहे 8 प्लस 2 10 इंच मी इथं रुंदी टाकलेली आहे, बघू शकता. तर मोजकाच कपडा आहे आणि मोजक्याच कपड्यामध्ये मी हे कटिंग करणार आहे. गळ्याची रुंदी मी टाकलेली आहे 2.5 इंच. त्यानंतर शोल्डर टाकायचा आहे 5.25 इंच, कारण की ड्रेस आहे, ड्रेसला शोल्डर थोडासा खांद्याच्या साईडनं खुलता घ्यायचा म्हणजे दिसायला परफेक्ट दिसतं. 5.25 इंच इथं मी तर शोल्डर टाकलेला आहे, बघू शकता. तर लाईन जरा ड्रॉ होत नव्हत्या या कपड्यावरती किंवा दिसत नव्हत्या, क्रेपचा कपडा असल्यामुळे. त्यानंतर मुंडा घेतलेला आहे 5.25 इंच आणि मुंड्याच्या तिथून मी असा बॉक्स बनवून घेतलेला आहे सरळ आपली जिथं रुंदी आली होती तिथं. तर इथे एकदा मी अजून एकदा सांगते, चेक करायचा मुंड्याच्या इथे आणि शोल्डरच्या इथं 5.25 आहे का. जर हे कमी जास्त झालं ना तर काखेमध्ये कधी टाईट होतं, कधी खालीवरती भाग होतात, त्यामुळे परफेक्ट फिटिंग बसत नाही. त्यासाठी हे 2 पॉईंट चेक करायचे. तर आता मी थोडंसं तुम्हाला दिसाव्यासाठी थोडं जास्त डार्क करण्याचा प्रयत्न करते खडूने, पण तुम्हाला दिसतंय का नाही काय माहीत, कळत नाही आहे मलाच. तर मी इथं पहिल्यांदा पाठीमागच्या मुंड्याला आकार देणार आहे 1.5 इंचावरती, बघू शकता. 1.5 इंचावरती मी इथं गोलाकार देऊन घेतलेला आहे पाठीमागच्या मुंड्याला. दोन्ही पार्ट मी इथं सोबत कटिंग करते, लक्षात ठेवा. इथं 4 पदरी कपडा घेतलेला आहे. त्यानंतर आता मी समोरच्या गळ्याची उंची टाकणार आहे. तर समोरच्या गळ्याची उंची 6 इंच मी इथं घेते, पण मी तुम्हाला सांगेन जास्त डीप घेऊ नका, कारण की हा शॉर्ट टॉप आहे तुमच्या मनाने. पण मागच्या वेळी मी डीप घेतलेला, त्यामुळे आता सुद्धा मी तर डीप दाखवते. तर 3.5-4 घ्या आणि शक्यतो तर मी इथं डीप नेक करते, त्यामुळे मी इथं 6.5 इंच उंची घेतलेली आहे समोरच्या गळ्याची म्हणजे पुढच्या गळ्याची. आणि या गळ्याला सुद्धा मी गोलाकार देऊन घेतलेला आहे. तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही आकार इथं दिला तर चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. पण शक्यतो गोलाकार जरा दिसायला बरं दिसतं, त्यामुळे मी इथं गोलाकार घेतलेला आहे, कारण की कपडा हा क्रेपचा आहे. तर चला आता कटिंग करून घेऊया. मार्किंग इथं तयार आहे. तर जसं कटिंग केलं ना साईडनं फक्त तेवढंच कटिंग करायचं आहे, गळा कट करायचं नाही. फक्त बॉक्स जो रेडी करून घेतलेला आहे तोच फक्त कट करणार आहे, बघू शकता. एकदम सावकाश मी असा बॉक्स इथून कट करून घेतलेला आहे. तर पिना वगैरेला असतील ना तर लावल्या तर चालेल. तर माझा कपडा खूप हालत होता, नंतर लक्षात आलं पिन लावायला पाहिजे होते, कारण की क्रेपचा कपडा आहे, मऊ कपडा असतो, त्यामुळे इकडे तिकडे हलण्याची शक्यता जास्त असते. तर बघू शकता इथं 2 पार्ट रेडी झालेले आहेत, एक बॅक आणि एक फ्रंट. तर दोन्ही वेगवेगळं करून घेऊया. तर बॅकचा मी साईडला काढून ठेवला. आता मी इथं फ्रंट पार्टचं कटिंग करूया. तर जो काय आपला मुंडा आहे तिथं पहिल्यांदा आपल्याला मुंडा कमी करायचा आहे 0.5 इंचनं, म्हणजे आपल्याला 1 इंचच मुंडा घ्यायचा असतो. मुंड्याला गोलाकार इथं देऊन घेतला, बघू शकता. सावकाश इथं मी मुंड्याला गोलाकार दिलेला आहे, फक्त मुंड्याला गोलाकार दिला, काहीही चेंज केले नाहीत, लक्षात ठेवा. दोन्ही पार्ट सेम कट केले आणि एका भागाला म्हणजे आपण जे पुढच्या भागाचं कटिंग केले त्याला फक्त मुंड्याला गोलाकार देऊन कट केलेला आहे मुंडा. आणि त्यानंतर गळ्याचं सुद्धा मी इथं कटिंग करत आहे. तर आधी आपण गळ्याचं कटिंग केलं नव्हतं, फक्त मार्किंग केलं होतं, आता आपण कटिंग केले. तर इथं फ्रंट पार्ट कटिंग झालेला आहे. तर आता बॅक पार्टला काही चेंजेस करायचे ते लक्षात ठेवा. तर बॅक पार्टला आपल्याला फक्त गळा कट करायचा, बाकी काहीच कट करायचं नाही. फ्रंट पार्टला आपण मुंडा वाढवून कट केला होता, इथे आपल्याला फक्त गळा चेंज करायचा आहे. तर गळ्याचं मार्किंग इथं व्यवस्थित करून घ्यायचं, जेवढी उंची हवी तेवढी. तर साधारणतः 3.5 इथं मी उंची ठेवत आहे बॅक नेकला, कारण की बॅक नेक हा थोडासा शॉर्टच घ्यायचा, दिसायला पण छान दिसतं आणि गळ्याबरोबर थोडं बरं वाटतं. जास्त डीप घ्यायचा नाही. शॉर्ट टॉप आपण इथं स्टिच करत आहोत. तर ह्या गळ्याला सुद्धा मी इथं 1 इंचावरती गोलाकार देऊन घेणार आहे, बघू शकता. आणि झालं, कटिंग करून घ्यायचं. फक्त थोडेफार चेंजेस असतात, काहीच अवघड नाही. अगदी 5 मिनिटामध्ये तुम्ही या ड्रेसचं कटिंग करू शकता. तर इथं बॅक पार्ट पण कट करून झालेला आहे आणि फ्रंट पार्ट पण.
तर खालच्या घेरसाठी माझ्याकडे 2 कपडे होते, तर मी इथं ना 15 इंच ही रुंदी आहे आणि उंचीला म्हणजे लांबीला तुम्ही कितीही कपडा घेऊ शकता। माझ्याकडे जेवढा अवेलेबल आहे ती सगळा मी घेतलेला आहे आणि फक्त रुंदी इथं मी सांगते 15 इंच रुंदी आहे आणि लांबीला जेवढा अवेलेबल असेल तेवढा कपडा घेतलात तरी चालतं, असं काही नाही। तुम्हाला इथं चुन्या द्यायला कितीही कपडा कमीच पडतो, कितीही गॅप प्लेट्स टाकणार आहोत आपण, तर इथं दोन्ही मी सेम कपडे तयार करून घेतलेत, रुंदीसाठी आणि उंचीसाठी दोन्ही कपडे सेम आहेत। त्यानंतर आता बाहीचं कटिंग करूया। तर बाही कटिंग करण्यासाठी सुद्धा मी इथं अंदाजेच कपडा कट करून घेतलेला आहे लांबीला आणि दोन्ही कपडे एकमेकावरती ठेवून मी 4 फोल्ड करून त्याला असा फक्त आकार दिलेला आहे, जसं की स्लीव्हचा आकार असतो। परफेक्ट स्लीव्ज कटिंग करायची काहीच गरज नाही, फक्त मी इथं आकार दिलेला आहे आणि भरपूर लांब बाही इथं मी कट करून घेतली, कारण की इथं मी फुगाबाही तयार करणार आहे त्यासाठी। तर स्टिचिंगला सुरुवात करू। सगळ्यात आधी मी इथं बॅक नेक घेतलेला आहे, बॅक पार्ट, त्यासाठी मी 2 इंचाच्या रुंदीची पट्टी कट करून घेतली, तिला मधून फोल्ड केलंय बघू शकता आणि सावकाश 1/2 इंचावरती मी इथं शिलाई देत आहे। तर आरामात इथं शिलाई द्यायची, जास्त ओढाओढी करायची नाही, एकदम सावकाश शिलाई देऊन घ्यायची आहे कडेकडेने। तर सरळ पट्टी कट करून घेतली, काही तिरक्या वगैरे पट्ट्या कट करायची गरज नाही, सरळ पट्टी कट केलेली आहे इथं मी आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेऊया आणि छोटे छोटे कट्स द्यायचे। तर कट्स दिल्यामुळे थोडं फिनिशिंग चांगलं दिसतं, त्यामुळे कट्स द्यायचा नेहमी प्रयत्न करायचा। त्यानंतर आता हे पलटी करून आपण एक दाब शिलाई देणार आहोत, म्हणजे आपली जी काही पट्टी आहे ती इझिली आतल्या साईडला फोल्ड होईल आणि फिनिशिंग सुद्धा चांगलं दिसेल। तर बघा दाब शिलाई देऊन घेतली मी इथं। दाब शिलाई दिल्यानंतर हा कपडा आहे तो आतल्या साईडने फोल्ड करायचा आणि कडेकडेने अजून एक शिलाई देऊन घ्यायची, बघू शकता। तुम्हाला हवा असेल हात शिलाई केली काहीच प्रॉब्लेम नाही, पण मी हात शिलाई नाही करणार, 2 पट्ट्या 2 शिलाई टाकून घेणार आहे। तर तुम्हाला जर हवा असेल चांगलं फिनिशिंग दिसावं असं वाटत असेल हात शिलाई केली तरी चालतंय, पण काही गरज नाही हात शिलाईची मला वाटतंय। तर बघा कडेकडेने एक शिलाई देऊन घेतली आणि तिथेच अजून 1/2 इंचाचं मार्जिन सोडून अजून साईडने एक शिलाई देऊन घेऊया, म्हणजे आपली पट्टी जी काय आहे ते गळ्याला मजबूत आणि स्ट्रॉंग बसेल, दिसायला सुद्धा छान दिसतं आणि गळ्याला कसं थोडंसं पट्टी टाईट पाहिजे। तर इथं आपला बॅक नेक तयार झालेला आहे, मागचा पार्ट। आता आपण पुढच्या भागाला सुद्धा अशाच प्रकारे पट्टी लावून घेऊया। तर दोन्ही भागाला मी इथं पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत। आता शोल्डर जोडायचे आहेत सगळ्यात आधी। तर शोल्डर जोडताना नेहमीच डबल शिलाई द्यायची शोल्डरला। तर सरळ भागावरती एक भाग सरळ त्याच्यावरती दुसरा भाग उलटा ठेवून मी इथं शोल्डर जोडत आहे। दोन्ही शोल्डर अगदी व्यवस्थित जोडून घ्यायचे सावकाश। तर 2 टिप द्यायचं शोल्डरला, कारण की सगळ्यात जास्त शोल्डर उसवायची जास्त शक्यता असते। तर मी तर सावकाश अशा 2 टिप घेऊन शोल्डर जॉईंट केलेला आहे। तर बघू शकता इथं सावकाश शोल्डर जॉईंट झालाय। त्यानंतर आपल्याला स्लीव्ज लावायचे आहेत टॉपला। तर स्लीव्जसाठी मी सरळ कपडा कट करून घेतला होता, तुम्ही बघितलं, काहीही मी बाहीचं कटिंग केलं नव्हतं, फक्त सरळ कपडा कट करून घेतलाय। तर आता ह्या कपड्याला आपण खालच्या साईडनं डबल फोल्ड करणार आहोत, बघू शकता एकदम सावकाश डबल फोल्ड करून घ्यायचं आहे बाही। हवा असेल पिको केला तरी चालेल, पण शक्यतो डबल फोल्ड करा, कारण की आपण इथं फुगाबाई तयार करतोय आणि फुगाबाईसाठी डबल फोल्ड कपडा जरा चांगला दिसतो। तर दोन्ही बाही इथं मी सोबतच डबल फोल्ड करून घेत आहे। तर बघा आता बाहींना डबल फोल्ड केलंय। आता काय करायचं, थोडंसं मार्जिन सोडून आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत। आपल्याला इथं फुगाबाई तयार करायची आहे पफ स्लीव्ज, त्यासाठी। तर एकदम सावकाश मी इथं टाकल्या। तुम्हाला अशीच ठेवायची असेल फ्रिलची स्लीव्ज तयार झाली फ्रिलसाठी तरी ठेवलं तरी चालेल, पण मला फ्रिल नको आहे, मला फिटिंग हवं आहे, त्यासाठी मी खालच्या साईडनं सुद्धा जशा प्लेट्स होत्या त्या दाबून जसे तशी अजून एक शिलाई देते। तर एकदम सावकाश। तर इथं आपली फुगाबाई तयार झाली, बघा किती छान दिसत आहे फुगाबाई। सेम त्याच पद्धतीने मी इथं दोन्ही बाह्या रेडी करून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या बाह्या स्टिच करून घेऊया। तर बाही स्टिच झाल्याच्या नंतर चेक करायचं की आपली बरोबर पुरते का, नसेल पुरत तर आपली प्लेट्स एखादी आपल्याला उकलवावी लागेल आणि लांब कमी जास्त केली तरी चालतंय। तर एकदम सावकाश न ओढता आपण इथं स्लीव्ज लावून घेणार आहोत। तर मी अजून खूपदा सांगते की स्लीव्ज ओढायची नाही, ओढलं की काय होतं ना खूप दुखतं, आपल्याला फिटिंग असं होतं किंवा बाही आकसते, त्यासाठी एकदम सावकाश अशी आपण इथं स्टिच करणार आहोत। तर बघू शकता एकदम सावकाश।
तर इथं बाही काही कमी जास्त पडलेली नव्हती. जर तुम्हाला कमी पडली तर एखादी प्लेट आपण उसवायची असते आणि मग लांब बाही होते. तर इथं एका साईडची स्लीव्ज लावलेली आहे. आता दुसऱ्या साईडची स्लीव्जसुद्धा मी अशाच प्रकारे लावून घेते. तर आता दोन्ही स्लीव्ज लावून झालेल्या आहेत. तर आता काय करायचं आहे, आपल्याला जो आपण कपडा 15 इंच रुंदीचा कट करून घेतला होता त्याच्या आपल्याला इथं प्लेट्स टाकायचे आहेत. त्यासाठी मी पहिल्यांदा फ्रंट पार्ट घेतलेला आहे, सरळ आहे. त्याच्यावरती आपला जो कपडा होता आपण कट करून घेतलेला तो उलटा ठेवलेला आहे. बघा, खालचा भाग सरळ आहे ड्रेसचा आणि वरचा जो काही कपडा आहे तो उलटा आहे. आणि थोडंसं 2 इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला इथं प्लेट्स टाकायचे आहेत. तर बघू शकता, सगळ्यात पहिलं 2 इंच सोडून द्यायचं, जे आपलं फिटिंगमध्ये जातं ते. तिथे प्लेट्स टाकायची गरज नाही. तर 2 इंचाच्या मार्जिन सुटल्याच्या नंतर आपल्याला प्लेट्स टाकायला स्टार्ट करायचं आहे. तर जशा हव्या असेल, छोट्या मोठ्या किंवा कपडा किती आहे त्याच्यावरती आहे. आता प्लेट्समध्ये कितीही कपडा जातो, त्यामुळे कपड्याचं काही नाही. जेवढा कपडा असेल, तुमच्याकडे कमी कपडा असेल तर थोड्या मोठ्या मोठ्या प्लेट्स टाका. कपडा जास्ती असेल थोड्या छोट्या छोट्या टाका, म्हणजे जवळजवळ किंवा लांब लांब जशा हव्या असतील तशा प्लेट्स टाका. तर माझ्याकडे भरपूर कपडा आहे त्यामुळे मी अगदी छान अशा प्लेट्स टाकून घेणार आहे. तर ड्रेस शिवून ज्यावेळी शिवून कपडे राहतात ना, त्यावेळेस असे तुकडे तुकडे राहतात. त्यामुळे ते तुकडे यूज करून आपल्याला टॉप शिवायचा असतो. आणि मी सेम त्याच पद्धतीने ते तुकडे गोळा करून इथं टॉप शिवत आहे. तर सेम असेच ते कपड्या शिल्लक राहिला होता आणि म्हणून मग मी तसाच उचलून जेवढी उंची बसते तेवढीच इथं मी ड्रेस तयार करत आहे किंवा टॉप तयार करते. तर बघा, सावकाश मी इथं प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. एकदम सावकाश टाकायच्या. लक्ष ठेवायचं की किती कपडा उरतोय किती नाही आहे, नाहीतर अर्ध्याला प्लेट्स टाकायच्या आणि अर्ध पुन्हा तसंच मोकळं राहायचं. त्यासाठी कपड्याकडे खालच्या लक्ष द्यायचं की किती अजून शिल्लक आहे, किती अजून आपल्याला प्लेट्स टाकाव्या लागतील आणि किती दूर दूर टाकाव्या लागतील, जवळजवळ टाकाव्या लागतील. हे तुमचं तुम्हाला बघावं लागेल. ते कपड्यावरती डिपेंड आहे की तुमच्याकडे किती कपडा शिल्लक आहे किंवा तुम्ही किती कपडा घेतलेला आहे त्याच्यावरती. तर मी सांगेन, तुम्ही ब्लाऊज पीसापासून सुद्धा असे टॉप शिवू शकता. एखादा ब्लाऊज पीस असेल जो की शिवायचा नसेल ब्लाऊज वगैरे, तर त्याच्यापासून सुद्धा शिवू शकता. तर आता सेम अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला सुद्धा प्लेट्स टाकून ड्रेस फिटिंग करून घेते. तर तुम्ही तुमच्या मापाने ड्रेस इथं फिटिंग करायचा आहे आणि फिटिंग करून झाल्याच्या नंतर खालच्या साईडनं पिको करायचं आहे. जी खालची खुली बाजू आहे तिथून पिको करायचं आहे. तर दोन्ही साईडला मी व्यवस्थित फिटिंग करून घेतलेला आहे ड्रेस आणि त्यानंतर खालच्या बाजूला पिको करणार आहे. तुम्हाला हवं असेल डबल फोल्ड शिलाई दिली तरी चालेल, पण पिको जरा जास्त छान दिसेल म्हणून मी इथं पिको केलेला आहे. तर बघू शकता, जरा जास्त डीप नेक झालेला आहे, त्यासाठी मी थोडंसं तुम्ही कमी नेक घ्या. तर स्लीवसुद्धा एकदम परफेक्ट फुगाबाई इथं तयार झालेली आहे बघू शकता. आणि एकदम छान असा आपला जीन्सवरती वेअर करण्यासाठी टॉप रेडी झालेला आहे. तुम्ही लेगिन्सवरती सुद्धा घालू शकता. थोडीशी ह्यावेळी मी हाईट जास्त घेतलेली आहे, कारण की तेवढा कपडा शिल्लक होता तेवढीच मी इथं उंची टॉपची ठेवलेली आहे. तर एकदम सावकाश असं मी इथं कटिंग आणि स्टिचिंग याचं दाखवलेलं आहे. बघू शकता खालच्या साईडनं सुद्धा किती जास्त घेर आलेला आहे प्लेट्स टाकल्यामुळे. तर कसं वाटलं तुम्हाला हे कटिंग आणि स्टिचिंग, समजलं का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.